टीम कडनं जर आपण पाहिलं तर पूर्ण टीमला एक नवीन संघ बनवून आणि सांगेकडनं मात्र पूर्ण ही टीम जी आपण पाहतोय सांगेकरांची राहुल स्मृती आई गावदेवी सांगे गोलंदाजी मार्क वरनं गणेश पाडोसा एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं बॅटर दीक्षित बागुल आणि रोहित पाटील ही जोडी ही ओपनिंग पेअर मैदानात दाखल झाली बॅटिंग करण्याकरता 3 ओव्हरची मॅच 15 मिनिटात एक इनिंग संपली पाहिजे टाइम लागला जातोय 4:10 झालेत मॅचला होती सुरुवात चला मॅच स्पीडअप करा कारण की आजच्या दिवसात नाही हे पूर्ण शेड्यूल जे आम्हाला कंप्लीट करायचं आहे त्या अनुषंगाने आम्ही घाई करतोय पहिला बॉल चांगला बॉल दर्जेदार बॉल ची हाताळणी होतीये डॉट बॉल ची होती उद्घोषणा या बॉलचा जर विचार केला तर सुरेख मारा जो मात्र एक ओव्हर झाल्यानंतर येतील पंच ओके तत्पूर्वी पुढचा बॉल गणेश पाडोसा मात्र फुलटॉस भेटलाय त्या बॉलला मात्र परफेक्ट मिडल करता आलं नाहीये जज केलं जात आहे विकेट क्रमांक 1 चेंडू क्रमांक दुसऱ्याच बॉलवर मात्र विकेट भेटली आहे फलंदाज बाद परतावं लागेल दीक्षित बागुल बॅक टू डगआउट हादरा बसतोय तो टीम एमबी खरिवली या टीमला चला नवीन बॅटर धावत यायचंय आणि जिथनं जर आपण पाहिलं तर रंगतदार मॅच आहे परत ऐकूयात एक सुमधुर संगीत टीजे जर आपण पाहिलं तर गणेश पाडोसा गोलंदाजी मार्कवर दुसऱ्याच बॉलवर एक महत्वपूर्ण दीक्षित सारख्या बॅटरला परतवलं त्यानंतर नवीन बॅटर मैदानात दाखल झाला बॅटिंग करण्याकरता ज्याला आपण पाहतोय इन ऍक्शन मैदानात राहुल पाटील आलाय राहुल पाटील आणि रोहित पाटील ही जोडी ही मैदानात आहे तर आपण पाहिलं तर आता जबाबदारी आहे या दोन्ही बॅटरवर चांगला खेळ करावा लागेल की या दोन्ही बॅटरचा जर विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्डवर 0 असताना मात्र एक विकेट जो परतीच्या प्रवासाला गेलाय तत्पूर्वी गणेश पाडोसा गोलंदाजी मार्कवरनं बॉल नंबर 3 मात्र आडवा पाटणं स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय चेंडू जातोय सीमा रेषा पार येतोय राहुल पाटीलच्या पाठमधनं चौकार चमकाराच्या मदतीने धावसंख्येचं अकाउंट देखील ओपन केले जाते पुढचाच बॉल स्वतःच्याच फॉलोथ्रो मध्ये खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड केलंय कोणत्याही प्रकारची धाव नसेल सचिन पष्टे जे 3rd राऊंड मध्ये आपली पूर्ण टीम जाऊन पोहोचली आहे सैराज खतीब आणि विकी काळे यांनी 100 रुपये तुम्हाला जीपे केलेले सचिन पष्टे लक्षात असू द्या पुढचाच बॉल जिथनं जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडनं होती चुकी या छोट्या छोट्या चुका आहेत त्या मॅच कदाचित पराभूत झाल्यानंतर या चुका आठवाव्या लागतात मात्र चौकार गेलाय बॉल तिथे फील्ड होऊ शकला असता मात्र चेंडू चौकारापर्यंत जाऊन पोहोचलाय सचिन पष्टे यांना जे पहिल्या बॉलवर आउट झाले त्याकरता जे पारितोषिक लावलं होतं सैराज खतीब यांच्याकडनं 100 आणि विकी काळे यांच्याकडनं 100 ते पारितोषिक त्यांना दिले म्हणजे सचिन पष्टे पहिल्या बॉलवर बाद झाले त्याचं किती महत्व आहे त्याच्यावर देखील पारितोषिक लागलेत धावसंख्या 9 जी स्कोर कार्ड वर लागली आहे एक षटकचा खेळ संपला एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या 9 लागली आहे स्कोर कार्ड वर चला लवकर मॅच स्पीडअप करा
मॅन ऑफ द मॅच जी सचिन पष्टेला दिली जातीये, जी राखीव कोट्यातली मॅन ऑफ द मॅच होती ती त्याला दिली जातीये, हे लक्षात असू द्या. सैराज खतीब यांच्याकडनं ती मॅन ऑफ द मॅच दिली जाईल सचिन पष्टेला. चार धावा तेव्हा त्यानं ओव्हर मध्ये दिल्या आणि ती राखीव कोट्यातली ती मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिली जातीये. सैराज खतीब यांच्या माध्यमातून 100 रुपये देखील दिले. सचिनला पहिला बॉलवर आउट झाले त्याकरता ते स्क्रीनशॉट देखील दिलाय, म्हणजे बक्षीस पेड केलंय 100 रुपयाचं. पुढचा बॉल राहुलच्या बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय, पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार 6 धावांकरता दर्जेदार स्ट्रोक, आक्रमक स्ट्रोक राहुल पाटीलच्या बॅट मधनं आलाय. दमदार हिट 6. पुढचा बॉल पुन्हा एकदा राहुल पाटीलच्या विपक्षात. मात्र आता अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल पंचांनी दर्शवलं बॉल वाईट असेल. एक धाव कंप्लीट केली आहे. चेक केलं जाईल या ठिकाणी बिमर करता, सो बॉल चेक केला जाईल या ठिकाणी. इट्स अ नो बॉल. वन प्लस वन टोटल 2 धावा. या धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली 18 धावा. 18 आकडा आठवण करून देतो विराट कोहलीची. सध्या एकच माणूस लॉयल आहे जो विराट कोहलीचा फॅन आहे, कारण की आरसीबी एवढ्या मॅच आयपीएल ट्रॉफ्या गमावते तरी मात्र काही जे फॅन आहे ते कट्टर आहेत आरसीबीशी. तत्पूर्वी पुढचा बॉल रोहित पाटील ज्याच्या विपक्षात मात्र फटका फसलाय. फ्रीहिटचा बॉल होता हे देखील तितकंच महत्वाचं आहे. मात्र एकच धाव कंप्लीट होतीये. सिंगल न धावसंख्या 19 स्कोर कार्ड वर लागली आहे. ती टीम चंबी खरिवली या टीमची 19 धावा स्कोर कार्ड वर असताना जिथनं जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाज मार्क वरनं सज्ज होईल कल्पेशला. आपण पाहतोय 3-3 ओव्हरच्या मॅचेस पाहतोय. सेकंड राऊंड मधला सेकंड सामना. तदनंतर जी मॅच आहे ती टीम SRK नारे आणि त्याच्या विपक्षात टीम केळीचा पाडा रितेश राऊत एका बाजूला असतील तर एका बाजूला असतील सैराज खतीब. पुढचा बॉल शॉर्ट बॉल नक्की होता, पण मात्र त्या बॉल मधलं व्हेरिएशन होतं. पडल्यानंतर थोडासा स्लो झाला आणि मग तिथनं डॉट मध्ये त्या बॉलचं रूपांतर देखील झालं. निर्धाव स्वरूपाने निघून जातोय. जर विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे ती टोटल 20 धावा. यानंतरची मॅच टीम SRK नारे आणि त्याच्या विपक्षात टीम हात करेल ती टीम केळीचा पाडा. दोन्ही टीम तयार राहायचं आहे. पुढचा बॉल मोठा फटका खेचायचा होतं, ज्यातनं डॉट बॉल ची उद्घोषणा होतीये. थोडी मॅच स्पीडअप करा प्लीज. जवळ जवळ 4:30 वाजलेत.
थोडी घाई करा. पुढचा बॉल रोहित पाटीलने लॉक केलंय, पाठवलंय. 6 धावांकरता षटकार. पुढचाच बॉल छावरनं जर पाहिलं तर आपण या 2 धावाच्या कंप्लीट झाल्यात. चला टीम SRK नारे आणि त्याच्या विपक्ष टीम 2 हात करेल ती टीम केळीचा पाडा. रितेश राऊत आपला कर्णधार पाठवा. स्वतः रितेश राऊतच कर्णधार आहेत. आणि इकडनं जर आपण पाहिलं तर सैराज गदई अँड टीम आपल्याला पाहायला मिळेल SRK नारे. शेवटचं षटक हाताळण्याकरता प्रतीक. चला थोडासा टाइम होतोय सांगेकर प्लीज. राहुल स्मृती, आई गावदेवी सांगे हा संघ मैदानात ना आहे फिल्डिंग करण्याकरता. टॉस जिंकला, निर्णय स्वीकारला, आम्ही क्षेत्ररक्षण करू, बॅटिंग करता आमंत्रित केलं. धावसंख्या 28 आहे स्कोर कार्डवर. पुढचाच बॉल ज्याला पाठवलाय फ्लॅट षटकाराच्या रूपात 6 धावांकरता स्क्वेअर लेग वरन आलेला हा दर्जादार षटकार. 34 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. यानंतरचा टॉस SRK नारे आणि त्याच्या विपक्ष टीम केळीचा पाडा. रितेश राऊत, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कर्णधार यायचंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरना. वाईट बॉल, नॉन क्लेबल चेंडू. एक्स्ट्राची धाव देणारा हा बॉल इथनं हाताळला गेलाय. धावसंख्या 35 लागली आहे स्कोर कार्डवर टीमची. फलंदाज बाद. हार्ड हिटर म्हणून ज्याची गणना वारंवार होते तो रोशन बागुल मैदानात आला बॅटिंग करण्याकरता. रितेश राऊत येऊन पोहोचलेत. सैराज कदीप आहेत, कर्णधार पाठवा तुमचा. तिथं जर आपण पाहिलं पुढचा बॉल सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरनं 35 धावा आहे स्कोर कार्डवर. पुढचाच बॉल आक्रमण चेंडूला पाठवलाय 6 धावांकरता. रितेश राऊत आणि टीम केळीचा पाडा संघ टॉस जिंकलाय, निर्णय स्वीकारलाय की प्रथम बॅटिंग करू. चला मॅच थोडी स्पीडअप करत, खूप स्लो चालू आहे मॅच. मैदानात 42 धावा स्कोर कार्डवर लागला. ते चांगल्या टोटल मध्ये जाऊन पोहोचलाय टीम MB खरिवली. एलएनजी बागुल यांचा संघ पाहतोय या स्पर्धेकरता विशेष सहकार्य सातत्यानं
दरवर्षी मात्र असतं. मात्र पुढचाच बॉल क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक, षटकार 6. कंपनीनं बॉल द्यायचे जरा ते आला. थँक्यू. जेव्हा जेव्हा या ठिकाणी मॅच असतात लगेच कंपनीनं बॉल येतो, त्याकरता ही धन्यवाद असेल. माउंटन सो प्रीमियम वॉटर आहे, त्याच्या माध्यमातून वैभवजी जोगमार्गे व विक्रांतजी सावंत यांच्या माध्यमातून बिस्लरी बॉक्स हे आम्हाला आले. खऱ्या अर्थानं खूप खूप धन्यवाद. पुढचाच बॉल फटका फसलाय, मात्र झेल थोडा कठीण होता. बॉल कुठे गेला हे मात्र समजलं नव्हतं. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न, बॅटर पोहोचलाय. गणेश पाडोसा निराश आहे. या धावा मिळतील टोटल 3. संख्या तब्बल जाऊन पोहोचली 51 धावा. चला लगेच बॅटर देखील यायचा आहे. मोठी टोटल आहे. नेक्स्ट मॅच टीम केळीचा पाडा बॅटिंग करणार असेल आणि त्याच्या विपक्ष टीम SR किनारे. चला बॉल द्यायचा आहे मैदानात. सावली क्रिएशनचे प्रोप्रायटर कल्पेश कोतारने डे नाईट काम करतायत. नाईटला जातात जव्हार चषकला, डेला येत आहे तिकडे शिवकृपा चषकला. मेहनत आहे, खूप जास्त मेहनत आहे सावली क्रिएशनची. तत्पूर्वी चला जाऊयात मॅच मध्ये. तब्बल 52 धावा करायच्या आहेत त्या टीम चला थोडी घाई करा. 20 मिनिटं गेले, 3 षटका हाताळून आणि जो एक्स्ट्राचा टाइम गेलाय त्याची भरपाई करायची. थोडी घाई करा प्लीज. गोलंदाजी मार्क वर ना तर बॅटर पाहिला तर आपण गणेश पाडोस आलाय स्ट्रायकर एंड वर. नॉन स्ट्रायकर एंड वर बॅटिंग करण्याकरता जगदीश आलाय.
जगदीश आणि गणेश पाडोचा ही जोडी 52 धावा करण्याकरता एक मोठं लक्ष आहे. राहुल पाटील गोलंदाजी मार्कवर ना ही गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. या अगोदरची मॅच एमबी खरिवलीकरांनी 6 बॉल 6 ची मॅच असताना दीप बागुलना फक्त 2 धावा देऊन मॅच आपल्या बाजूने झुकवली. कोणत्याही प्रकारची धाव नसेल. गणेश पाडोसा आहे त्या ठिकाणी. 52 धावा करण्याकरता जिथं जर आपण पाहिलं तर राहुल पाटील गोलंदाजी मार्कवर पुढचा बॉल घेऊन समोर सज्ज होईल. पुढचा बॉल सिंगल धाव. एक धाव सोडत मात्र 2 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलाय गणेश पाडोसा आणि टीम. राहुल स्मृती आई गावदेवी सांगे. पुढचा बॉल जितना दिपागुल कडनं चुकी होती है. दोन धावा कंप्लीट. 4 धावा. पुढचाच बॉलच्या वर एक धाव कंप्लीट केली आहे. सिंगल. 5 ही धाव संख्या स्कोर कार्डवर. पुढचा बॉल एक षटकाचा खेळ संपलाय. 5 ही धाव संख्या. त्याला लगेच बॉलर आणायचंय सेकंड ओव्हर करता. रोहित पाटील एक धाव कंप्लीट केली आहे. सिंगल. एका धावेने तुमचा संघर्ष तिथपर्यंत जाणार नाहीये. संघर्ष करावा लागेल. मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. विजयापर्यंत जायचं आहे तर मोठे फटके यायलाच हवेत. हेच म्हणेन. धावसंख्या 6 आहे स्कोर कार्डवर असताना मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रोहित पाटील सज्ज होतोय. समोर आहे बॅटर जगदीश. चांगला बॉल. रोहित पाटीलचा जर विचार केला ना तर या अगोदरच्या मॅच मध्ये थोडीशी खराब गोलंदाजी झाली. स्वतःला त्यानं मागे ठेवलं. आता मात्र नव्या जोशानं मैदानात आला आणि मात्र आता खूप कमालीची गोलंदाजी करतोय. एक महत्वाचा गोलंदाज टीम एमबी खरिवलीकडनं सातत्य राखलंय. कारण की सातत्यानं खूप चांगली गोलंदाजी हे त्याचं ओळख राहिली आहे मॅच मधनं. आणखीन एक डॉट बॉल. चांगला बॉल. रोहित पाटील वारंवार डॉट बॉल येत आहेत. या एक डॉट बॉल न खऱ्या अर्थानं पराभवाच्या खोल दरीत मात्र जावं लागेल. ते टीम गणेश पाडोसा आणि टीमला. राहुल स्मृती आई गावदेवी सांगे हा संघ आपण पाहतोय. पुढचाच बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुढचाच बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय. त्याला पाठवलाय 6 धावांकरता षटकार. करता एक आकर्षक टी शर्ट तो सावली क्रिएशन करणं दिला जाईल हे लक्षात असू द्या. फलंदाज बाद.
नवीन बॅटरला संधी मिळेल. ऐकूयात एक संगीत तीच आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय बॅटिंग करण्याकरता. इथनं पुढे सज्ज होईल विनोद आलाय नवीन बॅटर. त्याला मॅच थोडी स्पीडअप करायची आहे. तिथनं जर आपण पाहिलं तर 12 ही धावसंख्या स्कोर कार्ड वर असताना पुढचा बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता होतीये. जिथनं जर आपण पाहिलं तर 12 ही धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे. मात्र इथनं पुढे एक शेवटचा षटक आहे. त्या शेवटच्या षटका करता 52 पर्यंत पोहोचायचंय. 12 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. मात्र बॉल नो, त्या नो वर आलाय षटकार. तिथे झेल सोडला शेवटच्या क्षणी. टी शर्ट गमावलाय त्या खेळाडून. प्रेक्षक तो षटकाराच्या बाहेर तर त्याला टी शर्ट भेटला असता. या ठिकाणी मुख्य मंचावर संतोषजी जाधव साहेब इथे उपस्थित झालेत. प्लीज वेलकम. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल आहे. मात्र त्या फ्री हिटच्या बॉलवर तितकासा फायदा घेता आला नाहीये गणेश पाडोसाला. नेक्स्ट मॅच टीम SRK नारे आणि त्याच्या विपक्ष टीम केळीचा पाडा. दोन्ही टीम सज्ज राहायचंय. SRK नारे टीम प्रथम क्षेत्ररक्षण करेल तर बॅटिंग करेल टीम केळीचा पाडा. 3 ओव्हरची ती देखील मॅच असेल. पुढचाच बॉल. मात्र आता फटका फसलाय. मात्र झेल देखील सुटलाय. 2 धावा कंप्लीट होतील. गणेश पाडोसा टीम जर पाहिलं तर त्यांच्या गोलंदाजी खराब झाली. तब्बल 52 धावा 51 धावा 3 षटकात लागल्या. त्यानंतर मात्र विजयाच्या दिशेने जाण्याकरता जो काही संघर्ष आहे तो कमी पडला कुठेतरी. आणि विजयापासून थोडा दूर जाताना तो टीम राहुल स्मृती आई गावदेवी सांगे बुधाजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेत. प्लीज वेलकम. मुख्य मंचावर या. स्थानापन्न व्हा. व्हीआयपी डाईस वर येऊन मॅचचा आनंद घ्या. प्लीज वेलकम बुधाजी पाटील साहेब. तत्पूर्वी डॉट बॉल ची उद्घोषणा होतीये. दीप बागुल गोलंदाजी मार्क वरनं इथनं पुढे पुन्हा एकदा गणेश पाडोसाच्या विपक्षात दोन्ही खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरले. पुढचा बॉल झेलला पुन्हा एकदा संधी आहे. झेल सुटलाय. हॅलो धावसंख्या 22. शेवटचा बॉल जिथनं मॅच मधनं औपचारिकता शिल्लक राहिली आहे. सेकंड राऊंडचा तिसरा सामना इथनं पुढे आपल्या भेटीला येईल. टीम SRK नारे आणि त्याच्या विपक्ष टीम केळीचा पाडा. चला दोन्ही टीम चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम SRK नारे आणि
दोन बॅटर पाठवा टीम केळीचा पाडा आणि जिथनं जर आपण पाहिलं तर सेकंड राऊंड मधला तो तिसरा सामना असेल जो आपल्या भेटीला येईल या दोन टीम मधला. आणि मायक्रोफोन वर न करूयात आपण बदल. ओव्हर टू स्वप्नील.